महासती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण हे परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तो वृक्ष होता वडाचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजाही केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आज देखील वडाची पूजा ही केली जाते. वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी तिहेरी दोरा बांधावा. सूत गुंडीचे किंवा कापसापासून काढलेले हे असावे. मित्रांनो, वटपौर्णिमेची संपूर्ण कहाणी बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कहाणी वटपौर्णिमेची. मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राहत होता. त्याला सावित्री नावाची एकुलती एक कन्या होती. राजाच्या सांगण्यावरून तिने स्वतःला आवडलेल्या सत्यवान नामक एका राजपुत्राशी विवाह केला. सत्यवानाचा पिता द्युम्नसेन हा आंधळा होता. पुढे राज्य गेल्यामुळे तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला. सत्यवान शूर व रूपवान असला तरी अल्प आयुष्य होता हे नारद मुनींना ठाऊक होते. परंतु नारद मुनींनी त्याबाबत वारंवार सांगूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. पुढे एकदा सत्यवान लाकडे आणण्यासाठी रानात गेला होता. आजच त्याचा मृत्यू होणार हे नारद मुनींचे भविष्य असल्याने सत्यवतीही त्याच्या पाठोपाठ गेली. लाकडे फोडून झाल्यावर श्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. म्हणून तो वटवृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला. आणि त्याच वेळी सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी प्रत्यक्ष यम तेथे आला व त्याने त्याचे प्राण हरण केले आणि तो जाऊ लागला. हे पाहून सत्यवतीही त्याच्या पाठोपाठ निघाली. यमाने तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने त्याचे ऐकले नाही. सावित्रीने केलेल्या स्तुतीमुळे व प्रतिव्रत धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाला व त्याने तिला 4 वर मागण्यास सांगितले. त्यावेळी तिने अंधश्वराला सृष्टी, त्याला राज्यप्राप्ती, आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ व 4थ्या वराने सत्यवानाचे प्राण परत मागितले. अशा प्रकारे आपल्या दिव्य गुणांमुळे व पतिव्रत धर्मामुळे ती अजरामर झाली. धन्यवाद.